नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। महाराष्ट्र की अस्मिता पर हमला। शरद पवार के प्रदेश प्रवक्ता ने राहुल सोलापुरकर के बयान पर किया तीखा हमला। राहुल सोलापुरकर द्वारा छत्रपति शिवाजी महाराज और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के खिलाफ की गई अनादरपूर्ण टिप्पणी महाराष्ट्र की अस्मिता पर सीधा हमला है। इस तरह के बयान महाराष्ट्र की संस्कृति और सम्मान को ठेस पहुंचाने के समान है और इसी छत्रपति शिवाजी महाराज और बाबा साहेब आम्बेडकर के विचारों से प्रेरित है, जहां कोई भी गद्दारी या अपमान सहन नहीं किया जा सकता। इन नेताओं के अपमान करने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी और राहुल सोलापुरकर को तुरंत गिरफ्तार किया जाना चाहिए। अगर वह बचते हैं तो यह महाराष्ट्र के सम्मान की सीधी अवहेलना होगी। यह बयान राष्ट्रवादी कांग्रेस के प्रदेश प्रवक्ता तथा मुंबई युवा अध्यक्ष एडवोकेट अमोल मोतले ने दिया है। हे भिकारड्या राहुल सोलापुरकर, तोंड सांभाळून बोल। महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्यात तुझा तापडपणा आता खपून घेतला जाणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वाईट बोलणे तुझी अवकाश तरी आहे का? महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचा तू नालायकपणा करून अपमान केलास, आता जनता तुला सोडणार नाही। हे ढोंग्या, तुझ्या बापाने काय इतिहास दिला आहे का रे? कुणाच्या पैशावर तोंडसाल होतो? कुणाच्या सांगण्यावरून महाराज आणि बाबासाहेबांचा बदनाम करण्याचा डाव खेळतो? या महाराष्ट्रात जन्म घेऊन पवित्र मातीत पाय ठेवून असल्या गद्दारीचं पाप केलं, आता तुला जनता सोडणार नाही। सोलापुरकर, तुझ्या या बकवास वक्त्यामुळे आता राज्यात आग लागली आहे। जनता चिडली आहे, रस्त्यावर उतरत आहे आणि सरकार तुला पोलीस संरक्षण देत आहे। काय हे सरकार? आम्ही आता काळी सूत्री बहुले राहिलोत का? जनता आक्रमक झाली तरी संरक्षण मोडून काढेल, लक्षात ठेवा। सत्तेच्या गादीवर बसून तमाशा बघणाऱ्यांनो, जनता मूर्ख नाही। महाराष्ट्र पेटलाय, आगीशी खेळायचं नाही। जर ताबडतोब सोलापूरला अटक केली नाही तर संताप काय होतं हे तुम्हाला अनुभवायला मिळेल। आज लोक रस्त्यावर उतरलेत, उद्या हा संताप तुमच्या सत्तेच्या गादीला हजवल्याशिवाय राहणार नाही। सोलापुरकर, हा महाराष्ट्र आहे। शिवरायांच्या लेकरांच्या बाबासाहेबांच्या अनुयायांचा इथे गद्दारी खपवून घेतली जात नाही। आता आम्ही न्यायासाठी रस्त्यावर आलोच, तुझ्या आश्रयदात्याला पण जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।